पूर्वीच्या काळी अगदी घरोघरी हमखास केला जाणारा पारंपरिक पदार्थ म्हणजे गोड कापण्या. आणि आषाढ महिना आला की आषाढामध्ये अशा गोड कापण्या, तिखट पुऱ्या, भोपळ्याचे घारे असं केलंच जायचं. आज देखील अनेक घरांमध्ये आषाढ महिना आलं की आषाढ तळूयात असं वाक्य आपल्याला कानावरती येतं. नमस्कार, मी कीर्ती जोशी, अवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहोत आषाढ महिना स्पेशल गुळाच्या कापण्या. ह्या जरी शंकरपाळीसारख्या दिसत असल्या तरी देखील शंकरपाळी इतक्या त्या कुरकुरीत नसतात. आतून मऊसूत आणि वरून त्या खुसखुशीत अशा तयार होतात. शिवाय चवीला अप्रतिम तर लागतात. शिवाय ह्या 15 दिवस हवाबंद डब्यामध्ये आरामात टिकतात. त्यामुळं अशा ह्या कापण्या तयार झाल्यानंतर थंड झाल्यावरती आपण या हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकतो. तर रेसिपीला सुरुवात करूया. गोड कापण्यांसाठी इथं मी 2 कप इतकं गव्हाचं नेहमीच्या पोळीसाठी वापरलं जाणारे पीठ किंवा कणिक म्हणू शकता घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2 कप पिठासाठी 1 कप बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. शक्यतो चिक्कीचा गूळ आपल्याला वापरायचा नाही. नंतर 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे रवा आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. त्यानंतर वेलची, जायफळ पूड, सुंठ पावडर, खसखस, कुटलेली बडीशोप 1 चमचाभर आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. 2 कप पिठासाठी इथं मी पाऊण कप इतकं गरम पाणी घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपण हा जो बारीक चिरलेला गूळ आहे याच्यामध्ये घेतलेलं गरम पाणी घालून घ्यायचे. गरम पाणी आपल्याला गूळ वितळवण्यासाठी लागणार आहे. पाणी गुळामध्ये घातल्यानंतर असं चमच्याने व्यवस्थित ढवळत राहायचं आहे. जोपर्यंत यामध्ये गूळ विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे भांडं बाजूला ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून या पाण्यामध्ये हा गूळ पूर्णपणे विरघळेल. अगदी 2 ते 3 मिनिट असं एकसारखं ढवळत राहिलं की इथं बघा गूळ विरघळायला सुरुवात झालेला आहे आणि गरम पाण्यामुळे तो पटकन विरघळतो. त्याचं भांडं आता बाजूला ठेवूया. आता एका खोलगट पाटीमध्ये मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे. घेतलेलं बेसन पीठ, तांदळाचं पीठ, त्यानंतर बारीक रवा हे सगळे जिन्नस त्या गव्हाच्या पिठावरती घालून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर खसखस सोडून इतर जे घेतलेले जिन्नस आहेत जसं की सुंठ पावडर, इलायची पावडर, इलायची जायफळ पावडर, त्यानंतर कुटलेली बडीशोप हे सगळं घालून हे मिश्रण पुन्हा एकसारखं करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये मोहन घालायचे. तर मोहन किती घ्यायचं तर मी तुम्हाला सांगितलं. 3 चमचे साजूक तूप मी इथं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. साजूक तुपाच्या ऐवजी तुम्ही इथं तेलाचा वापर केला तरी देखील मोहन घातल्यानंतर सगळं हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता पिठामध्ये मोहन कितपत घालायचे तर असं पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हातावरती जर असा पिठाचा मुटका तयार झाला की समजायचं आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे. आता आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे, पण त्याआधी हे जे गुळाचं पाणी आहे या कणकेवरती घालण्यापूर्वी हे एखाद्या गाळणीने गाळून घ्यायचं, जेणेकरून गुळामधला काही कचरा असेल किंवा गुळाचे कण असतील तर त्या गाळणीवरती गाळले जातील. आता एकदम पण गुळाचं पाणी घालायचं नाही, थोडं थोडं करतच आपल्याला हे पाणी घालून घ्यायचे, जेणेकरून आपली कणिक व्यवस्थित लागेल अशी मळली. आता ह्या पिठाची जी कणिक आहे ती आपल्याला हवी आहे. आता हे बघा इथं सगळं गुळाचं पाणी घालून घेतलं आणि घेतलेलं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे, कारण यामध्ये कुठेही आपल्याला थोडंफार पीठ देखील घालावं लागलं नाही. पण जर गुळाचं पाणी घातल्यानंतर गव्हाचं पीठ जर थोडंसं सैलसर झालं तुमचं तर त्यामध्ये तुम्ही आणखीन थोडीशी कणिक ॲड करू शकता. फक्त इतकं लक्षात ठेवायचं की आपल्याला जो कणकीचा गोळा आहे तो घट्टसरच हवा आहे. आता ही मळून तयार झालेली कणिक आहे ती आपल्याला साधारणपणे 15 ते 20 मिनिटांसाठी अशी झाकून ठेवायची आहे. 20 मिनिटांनंतर झाकण उघडून बघितलं, कणिक छान मुरली गेली आहे. 20 मिनिट झालेली आहेत. आता या तयार कणकेचे आपण एकसारख्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे. त्यातला एक उंडा किंवा एक गोळा म्हणा बाजूला काढून घ्यायचे आणि बाकीचे सगळे उंडे आपण इथं झाकून घेणार आहोत. कणिक छान भिजली हे कसं ओळखायचं? पोळपाटाला बघा अजिबात ही कणिक चिटकत नाही आहे आणि ही व्यवस्थित छान लाटली जाते. तर आता आपल्याला ज्या कापण्या ज्या करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला मध्यम जाडीची लाटी लाटून घ्यायची आहे. आता कापण्यांवरती लावायला मी इथं बाजूला खसखस पण घेतलेली आहे. तर साधारणपणे मध्यम आकाराची पोळी लाटल्यानंतर त्यावरती थोडी थोडी खसखस लावून घ्यायची आहे आणि खसखस लावल्यानंतर असं लाटण्याने असं छान प्रेस करून ही पोळी लाटून घ्यायची आहे. आता कापण्यांसाठी पोळी लाटत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्याला ही जी पोळी आहे ती जास्त जाडसर किंवा जास्त पातळ अशी लाटायची नाही. पोळी जर पातळ लाटली गेली तर होणाऱ्या कापण्या आहेत त्या कुडकुडीत किंवा कुरकुरीत होण्याची शक्यता असते. आणि पोळी जर जास्त जाडसर लाटली गेली तर ज्या आपल्या कापण्या आहेत त्या थोड्याशा मऊ होण्याची शक्यता असते किंवा चिवट होण्याची शक्यता असते. आपल्याला आतून मऊसूत आणि बाहेरून जर खुसखुशीत अशी कापणी हवी असेल तर आपली पोळीची जी लाटी आहे ती आपली मध्यम अशा स्वरूपात लाटणं गरजेचं आहे. आता लाटून झाल्यानंतर बघा हव्या तेवढ्या आकाराच्या आपण छान कापण्या करून घ्यायच्या आहेत.
याचा आकार तुम्ही लहान मोठा करू शकता. त्यासाठी पोळीचा उंडा, जर मोठी पोळी लाटायची असेल तर पोळीचा उंडा जास्त घ्या. आता इथं एकसारख्या ह्या कापण्या करून घेतलेल्या आहेत. बाजूच्या कडा मी काढून घेते, म्हणजे सगळ्या कापण्या आपल्या एकसारख्या तयार होतील. आता ह्या तयार केलेल्या कापण्या आपण एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत. अशाच पद्धतीने आपण राहिलेले उंडे देखील असे छान लाटून त्याच्या कापण्या करून घेणार आहोत. ही कापण्यांची रेसिपी तुम्ही देखील नक्की करून बघा, तुम्हाला देखील खूप आवडतील आणि तुम्ही नेहमी कराल. दोन्ही बाजूला आपण छान अशी खसखस लावून घेतली आणि जर अशा कापण्या पाडल्या ना तर कापण्या दिसायला तर अप्रतिम दिसतात, शिवाय त्या तळल्यानंतर देखील मस्त दिसतात आणि लागतात देखील छान. इतक्या जाडीच्या आपण ह्या कापण्या तयार केलेल्या आहेत. आता आपल्या कापण्या करून तयार झालेल्या आहेत. आता कापण्या तळून घेऊया. कापण्या तळण्यासाठी आपल्याला अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे आणि जे तेल आहे ते आपल्याला अगदी मध्यम गरमच हवं आहे. जास्त कडकडीत तेल आपल्याला कापण्या तळण्यासाठी वापरायचं नाही, कारण कापण्यामध्ये गूळ आहे आणि जर आपण जास्त कडकडीत तेलामध्ये जर ह्या कापण्या सोडल्या तर त्या काळ्या होण्याची शक्यता असते आणि वरून पटकन त्या जळल्या जातील आणि आतून त्या कच्च्या राहतील. तेलात मावतील इतक्याच आपल्याला कापण्या या तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि सुरुवातीला अगदी एखादा सेकंद आपण एखाद्या चमचाचा वापर करून त्या व्यवस्थित हलवून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या तळाला चिटकणार नाहीत. आणि हलक्याशा वर आल्या की मग आपण झारीने त्या उलटपुलट करायच्या आहेत. सारख्या पण उलटपुलट करायच्या नाहीत. हलक्या वर आल्या की आपण त्या सोनेरी रंगावरती काढून घ्यायच्या आहेत, कारण त्याची कुकिंग प्रोसेस सुरू असते आणि खाली काढल्यानंतर त्या आणखीन थोड्याशा लालसर दिसायला सुरू होतात. अगदी याच सोनेरी रंगावरती आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्याचा रंग नंतर लालसर असा तयार होतो. या कापण्यांमध्ये गूळ आहे त्यामुळं या कापण्या थोड्याशा लालसर दिसतात. या कापण्या करत असताना आपल्याला अजिबात चिक्कीचा गूळ वापरायचा नाही, नाहीतर आपल्या ज्या कापण्या आहेत त्या वातड होतात. आणि बघा, काहीच वेळात अगदी एकसारख्या रंगावरती आपल्या ह्या गोड कापण्या तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी. तुम्ही इथं बघा, अगदी खसखस त्यावरती मस्त दिसत आहे आणि ह्या सगळ्या कापण्या अतिशय चवीला अप्रतिम अशा झालेल्या आहेत. शिवाय त्याला लेयर्स देखील आलेले आहेत. तोडून दाखवते, अगदी सहजपणे या कापण्या तुटत आहेत. तुम्ही इथं बघू शकता त्याचे लेयर्स आणि मस्त मऊसूत आतून आणि वरून क्रिस्पी अशा ह्या तयार झालेल्या आहेत. आणि या कापण्या चहाबरोबर तर अप्रतिम लागतात. नक्की करून बघा. आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपला चॅनल पाहत राहा. धन्यवाद.